राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे थेट राजीनामा देण्याचे संकेत जयंत पाटील म्हणाले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवार यांना विनंती करत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे वक्तव्य केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष मिळू शकतो असे म्हटले जाते. जयंत पाटील नेमकं काय म्हणाले? मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन. शेवटी पक्ष पवार साहेबांचाच आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे. हा पक्ष स्थापन झाला त्यावेळी शिवाजी पार्क मध्ये लाखोंचा जनसमुदाय पवार साहेबांची भूमिका ऐकण्यासाठी एकत्रित आले. 1999 पासून 2014 पर्यंत सतत पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहिलाय. या राज्याच्या जडणघडीतले अनेक निर्णय सत्तेत असताना या पक्षातल्या सगळ्या धोरणांना घेण्याचं काम केलंय. या 14 वर्षाच्या कालखंडात 15 वर्षाच्या कालखंडात पक्षही अतिशय समर्थाने वाढवण्याचे काम झाले. पण 14 साल उजाडले, भाजपाची सत्ता आली आणि बरीच लोक आमच्या रेल्वेतून उतरून दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसली. पण आपण सगळे पवार साहेबांच्या मागे निष्ठाने राहिलोय. तुमचं कौतुक मला यासाठीच आहे की अनुकूल असो की प्रतिकूल असो, यश मिळो अथवा न मिळो, तुम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना आयुष्यभर साथ दिली आणि म्हणून संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्त्व असतं. सुप्रियाताईंनी सिंदूर ऑपरेशन बद्दल भूमिका मांडली. त्यांचं अभिनंदन. आपले पक्षीय मतभेद असतील मात्र परराष्ट्र धोरणाचा पक्ष येतो तेव्हा या देशाच्या संरक्षणाची भूमिका पुढे मांडावी लागते. त्या ठिकाणी आपल्या पक्षाने आणि आदरणीय पवार साहेबांनी आम्हा सगळ्यांना सांगितले आहे की देश हिताची भूमिका ही सर्वप्रथम घेतली पाहिजे. शत्रूला धडा शिकविण्याची वेळ येते त्यावेळी देश एकसंघ असला पाहिजे आणि म्हणून तेव्हा आम्ही या देशाच्या कायम बरोबर राहायचं काम पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात केले. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला प्रचंड यश मिळालं. देशाचे मानकरी बहुतेक सगळे खासदार आज व्यासपीठावर आहेत. आपल्या सगळ्यांनी मेहनत घेतली आणि हा निकाल लागला. डॉक्टर अमोल कोल्हे बसलेले आहेत. त्यांनी फुटीनंतर पॉडकास्ट रिलीज सुरू केली. अमोल कोल्हे यांच्या सोबतचा पॉडकास्ट होता. सुप्रियाताई, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, मी असेल आम्ही सगळ्यांची मुलाखत अमोल यांनी त्यावेळी अतिशय परखडपणे घेतली आणि आमच्या पक्षाची फूट झाल्यानंतरची आमची भूमिका पोहोचण्याचं काम झालं. आता शिवभोजन थाळी बंद झाली आहे. अनाथांचे पैसे वळवण्याचं काम सरकारकडून होत आहे. 2 कोटी रुपये एका पीएकडे सर्किट हाऊसला सापडले. जाहीर फक्त 2 कोटी झाले. 3 वर्षे प्रशासनाकडून महानगरपालिका चालवल्या जात आहेत. मला शंका आहे जळगाव निवडणूक होणार नाही. जळगावला निवडणूक होणार नाही. पवार साहेबांना शिव्या घालायच्या मग मूळ प्रश्न बाजूला राहतो. आता विनाकारण टीका पवार साहेबांवर चालू आहे. ओबीसींचं संरक्षण करायचं काम पवार साहेबांनी केलं. आजही त्यांची हीच भूमिका आहे. आव्हाडजी, अभी भी पवार साहेब का डर है. न्यायाधीशकडे पैसे सापडले परंतु काहीच कारवाई झाली नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.